एखाद्या राजकीय पक्षाने, तेही राष्ट्रीय राजकीय पक्षाने जर असं म्हटलं की तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देते, तर तुम्ही काय म्हणाल? हो म्हणाल की नाही म्हणाल? अर्थातच आपल्या सगळ्यांचं उत्तर हो, ताबडतोब असं असेल. परंतु राष्ट्रीय पक्षाने खासदारकीची ऑफर देऊन देखील नाकारलेली आहे, असं एक व्यक्तिमत्व आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि त्यांचं नाव आहे अर्थातच मानसिंग पवार. मानसिंग पवार हे पर्यटन असेल, शिक्षण असेल, समाज असेल, उद्योग असेल, अशा विविध क्षेत्रामधलं एक मोठं नाव आहे. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल, मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल, वेगवेगळ्या संघटनांचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. आजही ते CSN फर्स्ट मध्ये सल्लागार म्हणून काम करतात. आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे महापौर, विद्यमान महापौर समीर राजूरकर यांनी वर्ल्ड बँक आणि नीती आयोगाशी बोलणं केलेलं आहे. सिटी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे छत्रपती संभाजीनगर 2047 या विशेषत्वाने काम सुरू केलेलं आहे. आणि हे काम समोर ठेवून त्यांनी नियोजन आराखड्याला कसं रूप द्यावं वगैरे बरचसं सांगितलेलं आहे. दुसरीकडे काय परिस्थिती आहे म्हणजे औद्योगिकदृष्ट्या छत्रपती संभाजीनगरची जी सूज वाढते, मी मुद्दामून म्हणतोय सूज. विकास किती हा महत्वाचा मुद्दा आहे, परंतु तो नंतरचा आला. आणि जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, नागरी सेवेचे प्रश्न आहेत, पायाभूत सुविधेचे प्रश्न आहेत, पर्यावरणाचे प्रश्न आहेत, वाहतुकीचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत. या प्रत्येक प्रश्नावर एक बोलणारा, पोटतिडकीने बोलणारा, वस्तुनिष्ठ मार्गदर्शन करणारा एक असा व्यक्ती म्हणजे मानसिंग. आता मी यासाठी ओळख करून दिलेली आहे की त्यांना, तसं तर ते राजकीय मोठा वारसा, परंतु त्यांनी त्याकडे न जाता आपण कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये वेळ दिला पाहिजे, यासाठी स्वतःला सार्वजनिक जीवनामध्ये गुंतवून घेत. मग ज्या वेळेला आपण चर्चा करतोय आत्ता छत्रपती संभाजीनगरचे, त्यावेळेला मला एक आवर्जून सांगायचं आहे, एक पत्रकार म्हणून, M-2032 ड्राईव्ह म्हणजे आपण विकास साक्षरतेची मोहीम आता राबवतोय. एकूण मित्रा संस्था असेल, जशी नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन केलेली आहे. मग शाश्वत विकास ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याच्याशी ज्या अलाईन योजना आहेत, त्याची स्थानिक स्तरावर कशी अंमलबजावणी होतीये, ते सगळं बघायचं काम आहे. मग ज्या वेळेला मानसिंग पवार यांच्यासारखा एक पुढाकार घेणारा माणूस ज्या वेळेला शहराच्या विकासासंबंधी बोलतोय, आणि त्यांनी जे त्रिसूत्रीच काही दिवसांपूर्वी सांगितलेली आहे, म्हणजे हेरिटेज, इंडस्ट्री आणि नॉलेज, अशी ती त्रिसूत्री सांगितलेली की पुढच्या 25 वर्षात नेमकं काय केलं पाहिजे. म्हणजे ज्यांना आता गेली 3-4 दशकं या शहराचा विकास आणि त्याची प्रक्रिया माहिती आहे, त्यांनी ही त्रिसूत्री ठरवलेली आहे. मानसिंग पवार, आपलं स्वागत आहे या चॅनलवर. आणि मला नमस्कार. पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की हे बघा की राजकीय इच्छाशक्ती, गुड गव्हर्नन्स, हे सगळं जे तुम्ही सांगताय, ती असल्याशिवाय विकासाची प्रक्रिया गतिमान होणार नाही. मग तुम्हाला आता विद्यमान मुख्यमंत्री, त्याच्यानंतर विद्यमान महापौर, विद्यमान महानगरपालिकेचे आयुक्त, त्याच्यानंतर उद्योजक, नागरिक म्हणजे सिव्हिल सोसायटी, या सगळ्यांना समोर ठेवून पहिल्यांदा काय सुचवावं वाटतं? शहर शहर वाढतं आहे, शहराचं नागरीकरण वाढतं आहे. आपल्याकडे सत्ताधारी आहेत, विरोधक आहेत. एक गोष्ट प्रामुख्यानं आपण लक्षात घेतली पाहिजे. हे सगळे चांगला, आपण सर्वजण चांगला विचार करतो. निवडणूक लढवणारे, निवडून येणारे किंवा निवडून न येणारे, एक विचार सगळ्यांच्या मनामध्ये असतो की आपल्यावर जर कुठली जबाबदारी आली तर ती जबाबदारी आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण पार पाडू. परंतु नंतर राजकीय सोय असते, कॉम्प्रोमाइजेस असतात, अशा अनेक गोष्टी होतात. आणि त्याच्यातून जेवढा आपल्याला न्याय देऊ आपण शकू, फ्रीडम जर मिळालं तर तेवढा आपण न्याय देऊ शकत नाहीत. याला अनेक कारणं आहेत. आणि याला कुठला एखादा पक्ष जबाबदार आहे, एखादा व्यक्ती जबाबदार आहे असं नाही. तरी आपल्या आजूबाजूची सगळी
इकोसिस्टीमच अशा पद्धतीने निर्माण झालेली आहे की ज्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रेशर्सला कुठलाही मनुष्य बळी पडेल. आणि मग आता अनेक गोष्टी खूप आपल्या या शहरासाठी चांगल्या करता येण्यासारख्या आहेत. जसं आपण त्रिसूत्रीचा आपण या ठिकाणी उल्लेख केला की हेरिटेज, उद्योग आणि नॉलेज. आता याच्यापैकी 2 गोष्टी तर ऑलरेडी आपल्याकडे आहेच. हेरिटेज तर आपल्याकडे परंपरागत आहे. ऐतिहासिक शहर आहे छत्रपती संभाजीनगरचं. पूर्वी याला खडकी म्हटलं जायचं. नंतरच्या काळामध्ये फतेपूर झालं. फतेपूरचं औरंगाबाद झालं आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं. ह्या गेल्या 600-700 वर्षाच्या खडकीपासून तर छत्रपती संभाजीनगरचा जो ऐतिहासिक ठेवा आपल्या या शहरामध्ये आहे, तो आपण जतन केला पाहिजे. तो आपण सगळ्या जगाला दाखवला पाहिजे, जेणेकरून त्याच्या माध्यमातून आपल्याकडे जगभरातील टुरिस्ट आपल्याकडे येतील आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर टुरिझमच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल. आपल्याकडे 2 वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. संपूर्ण जगामध्ये कुठेही नाही असं वेरूळ आणि अजिंठा असे 2 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आपल्याकडे आहे. तर याचा निश्चितच आपण स्थानिकांनी याच्या माध्यमातून व्यवसाय वाढवण्यासाठी, इथली अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी याचा आपण उपयोग केला पाहिजे. दुसरा जो विचार आम्ही व्यक्त केला होता तो म्हणजे उद्योगाचा. 1970च्या दशकाच्या नंतर हळूहळू छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उद्योग यायला लागले. पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस चिकलठाणाची औद्योगिक वसाहत झाली, तर जवळपास 70-80% उद्योग हे बाहेरच्या लोकांनी येऊन या ठिकाणी स्थापन केलेत. त्या काळामध्ये औरंगाबादला विशेष सवलती आपल्या राज्य शासनामाध्यमातून देण्यात आल्या होत्या. त्या सवलतींचा फायदा घेण्यासाठी ही मंडळी या शहरामध्ये आली. त्याच्यातली काही स्थायिक झाली, त्याच्यातली काही निघून गेली. परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याकडे छत्रपती संभाजीनगरला वाळूज आणि शेंद्रा ह्या 2 मोठ्या औद्योगिक वसाहती आपल्याकडे निर्माण झाल्यात. ह्या दोन्ही औद्योगिक वसाहतींचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे बाहेरची मंडळी, बजाज वगैरे सारखी मंडळी आलीच, परंतु मोठ्या प्रमाणावर स्थानिक उद्योजकांनी त्या ठिकाणी गुंतवणूक केली आणि ते स्थानिक उद्योजक आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी क्रियाशील राहून त्यांनी आपापले उद्योग वाढवलेले आहेत. आता चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याकडे आता बिडकीन परिसरामध्ये DMICच्या माध्यमातून, ऑरिक सिटीच्या माध्यमातून जवळपास 1,00,000 कोटी रुपयाची नवीन उद्योग आपल्याकडे येत आहेत. आता टोयोटा असेल, JSW असेल, ॲथर असेल, अशा अनेक मोठमोठे उद्योग आपल्याकडे येत आहे. त्याच्यामुळे हे ऑलरेडी इंडस्ट्रीयल टाउनशिप ही झालेलीच आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे हेरिटेज आहे, आपल्याकडे उद्योग आहे. आता ह्या शहराची ओळख आपल्याला कशी निर्माण करायची? कुठलंही शहर, आज आपण ऑक्सफर्डचा आपण विचार करतो. ऑक्सफर्ड आज हे विद्यापीठासाठी नामांकित, संपूर्ण जगभरामध्ये नामांकित आहे. केम्ब्रिज आहे. केम्ब्रिज तिथल्या सायन्ससाठी आणि टेक्नॉलॉजीसाठी नामांकित आहे. पुणे शहर आपल्याकडचं आहे, आपल्या महाराष्ट्रातलं पुणे शहर आहे, हे शिक्षणासाठी नामांकित आहेत. भारतातलं बँगलोर शहर आहे. बँगलोर शहर हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी बँगलोर शहर हे नावाजलेले आहे. तशी आपल्या ह्या शहराची ओळख काय म्हणून असावी? तर या शहरामध्ये मोठमोठे उद्योग आलेले आहेत, हेरिटेज आपल्याकडे आहे. तर आपल्याला आता इथं याच्या शहराचा संस्थात्मक पाया आपल्याला रचता आलं पाहिजे. त्याच्यामुळे हेरिटेज, इंडस्ट्री आणि नॉलेज असा संगम करून आपल्याला एखादं मोठी संस्था या ठिकाणी, की जी हेरिटेज त्यांच्या माध्यमातून, त्या संस्थेच्या माध्यमातून हेरिटेजच्या बाबतीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट होऊ शकेल. उद्योग वाढीसाठी इथं ज्या काही स्किल्स लागत आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी एखादी संस्था आपल्याला त्याच्या माध्यमातून निर्माण करायला लागेल. आणि त्याचबरोबर आपल्याला आपली ओळख ह्या ठिकाणी निर्माण व्हावी, यासाठी ह्याची एक जॉईंट मिळून अशी एखादी संस्था आपल्याला जर निर्माण करता आली, ती या शहराची जर आपण ओळख त्याच्या माध्यमातून निर्माण करू शकलो, तर मला असं वाटतं की ही लॉंग लास्टिंग ओळख, कारण आज आपण अजंता, कधी काळी नालंदा युनिव्हर्सिटी होती, त्याचबरोबर अजंतालाही एक विद्यापीठ होतं, ती आपल्याला माहिती आहे.
त्याच्यामुळे तुमची ओळख ही शहराची त्या माध्यमातून निर्माण व्हावी अशी अपेक्षा आहे. आणि आता हे तुम्ही जी गरुड नजर फिरवली नियोजन आणि शहर कसं असावं या संदर्भी, अगदी तुम्ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा उल्लेख जसा केला तसा नालंदा विद्यापीठ आणि अजिंठाला जे काही शिक्षण वैभव होतं त्याही संदर्भात तुम्ही उल्लेख करताय. आणि मग 1 लाख कोटीची गुंतवणूक आणि ऑरिक सिटी वगैरे हे सगळं ते चाललेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही दैनिक जर वाचली आजची, त्या दैनिकांमध्ये ज्या बातम्या येतात त्या बातम्यात जे घडतंय त्याचा वृत्तांत येत असतो. आता स्मार्ट सिटीची योजना होती, 10 वर्ष ती होती. आता 2 महिन्यापूर्वी त्याची मुदत संपली. आता ती वर्ग झालेली आहे महानगरपालिकेकडं. म्हणजे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन जे होतं त्याची मुदत संपलेली आहे. मग त्या गेल्या 5 वर्षांमध्ये जे रस्ते तयार झाले ते रस्ते कुठं वाहून गेले ह्या 1-2 पावसामध्ये असा प्रश्न निर्माण झाला. एका दैनिकाने तर रस्त्याची अंतयात्रा म्हणजे ते स्मरण करणार एक जाहिरातच छापलेली. म्हणजे ती जाहिरात अतिशय बोलकी आहे. दुसऱ्या दिवशी आपले मंत्री मुख्यमंत्र्यांकडून मोठ्या वेगवेगळ्या रस्त्यांसाठी विकास निधी देखील आणतात. आता विद्यमान मुख्यमंत्री हे मुळातच विकासाभिमुख धोरण आखणारे आहेत. जसं महाराष्ट्र पातळीवर त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 आणि त्याही आधी व्हिजन 2030 हे महाराष्ट्रासाठी केलेलं आहे. तसं छत्रपती संभाजीनगर विषयी देखील त्यांनी त्या, जसं मी सुरुवातीला म्हटलं की त्यांनी महापौरांना सांगितलं की विकसित म्हणजे संभाजीनगर 2047 यावर काम सुरू करा, तसं काम देखील सुरू झालेलं आहे. मुळात आता हे रस्ते ड्रेनेज याच्या ज्या सगळ्या नेहमी या गोष्टी होतात दिसतात त्या बातम्या ज्या आहेत त्या उलट सुलट येणं काही थांबत नाही. प्रश्न विचारले जातातच. हे जे आहे हे रोखणार कसं, नंबर 1 म्हणजे याला काय उपाय करता येऊ शकतो. आपण ज्या वेळेला एम ड्राईव्ह 2032च्या अनुषंगाने बोलतोय त्यावेळेला ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या त्या आयरनीवर आल्या पाहिजेत. आणि म्हणून तुमच्या सारख्यांनी जी काही इच्छा व्यक्त केलेली गुड गव्हर्नन्स त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा. असं आहे की सगळ्या विकासाचा मूळ पाया हा गुड गव्हर्नन्स असल्याशिवाय रचला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे, चांगलं ड्रेनेज पाहिजे, स्ट्रीट लाईट्स व्यवस्थित पाहिजे, एक सुसह्य असं वातावरण, आजूबाजूला गार्डन्स पाहिजे, आपल्या आजूबाजूला एखादा हॉल पाहिजे जिथं आपण एखादा कार्यक्रम घेऊ शकू, आणि हे सगळं गार्डन पाहिजे जिथं आपल्याला आपल्या मुलांना खेळायला घेऊन जाता येईल, संध्याकाळी किंवा सकाळी आपल्याला फिरायला जाता येईल. शेवटी महापालिका त्यांच्या परीनं हे प्रयत्न करत असते. आता प्रश्न असा येतो की महापालिका किंवा संबंधित जी कुठली एजन्सी आहे यांच्याकडनं आपण खूप अपेक्षा व्यक्त करतो. परंतु माझं मत असं आहे की महापालिका किंवा कुठलीही तत्सम एजन्सी एकटं काम करू शकत नाही. त्याला जोपर्यंत स्थानिक नागरिकांकडनं बळ मिळणार नाही तोपर्यंत हा कुठलाही प्रयोग यशस्वी होणार नाही. तुम्ही रस्त्याचा प्रश्न मांडला. जर स्थानिक नागरिक, शेवटी हे आपलं शहर आहे, त्या ठिकाणी आपण टॅक्स भरतो, आपण टॅक्स कलेक्शन महापालिका आपल्याकडनं करून घेते. तो पैसा चांगल्या पद्धतीनं वापरला जात आहे किंवा नाही याच्यावर आपण लक्ष देणार आहोत की नाही. एक सुजाण नागरिक म्हणून, एक दक्ष नागरिक म्हणून आपण महापालिकेबरोबर ह्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण सामील आणि सहकार्य करणार आहोत की नाही. आपण त्यांच्यावर एक वॉचडॉग म्हणून आपण लक्ष देणार आहोत की नाही. आपण मतदान केलं आणि आपली जबाबदारी त्यांच्यावर टाकली आणि विषय मिटला, असं होत नाही. जगभरामध्ये अशा पद्धतीची जी काही शहरं आहे, प्रत्येक शहरामध्ये सिटिझन्स फोरम्स असतात. प्रत्येक शहरामधला जो इंटेलेक्च्युअल क्लास असेल, जो तिथला उद्योजक असेल, तिथले व्यापारी असतील, हे सर्वजण एकत्रित येतात आणि तिथले जे कोणी पालनकर्ते असतात, जे कोणी शहर चालवतात, मॅनेजमेंट करतात, त्यांच्यावर त्यांचा सातत्यानं दबाव असतो. मुंबईचं आपण जर उदाहरण घेतलं तर मुंबईचं आज मरीन ड्राईव्हचं जे रूप पलटलेलं आहे, हे मुंबई फर्स्ट या सिटिझन्स फोरममध्ये
नंतर रिटायर झालेले आयुक्त सदाशिव तिनईकर, जुलिओ रिबिएरो, आनंद महिंद्रा, अशा सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी ते सिटीजन्स फोरम बनवलं. तिथल्या महापालिकेवर त्यांनी तो दबाव आणला, त्याचं नियोजन त्यांच्याकडनं करून घेतलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला लावलं. त्याच्यामुळे ते रूप आपल्याला आज मरीन ड्राईव्ह परिसरातील बदललेलं दिसतं. अशा अनेक गोष्टींमध्ये सिटीजन्स फोरम हे महत्त्वाचा रोल प्ले करू शकतं. आणि म्हणून नागरिकांची जागरूकता आणि नागरिकांचा सकारात्मक प्रेशर, चुका दाखवणं अत्यंत सोपं आहे. हम्म. महापालिका अनेक गोष्टी करत नाही, परंतु एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकारी आणि नगरसेवक यांना आपलं बळ देऊन त्यांच्यावर जागरूक नजर ठेवून त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांच्याकडनं काम करून घेणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे. आणि हे जर आपण करू शकलो तर हे रूप बदलल्याशिवाय राहणार नाही, असं मला स्वतःला विश्वास वाटतो. नाही, अत्यंत महत्वाचं म्हणजे तुम्ही सिटीजन प्रेशर ग्रुप स्थापन केले पाहिजेत, त्याच्यावर जास्त भर देत आहे. आणि त्या संबंधी मला सांगायला एक आनंद होतोय, आपण AM 2032 ड्राईव्हच्या माध्यमातून 9 प्रकारचे विविध फोरम स्थापन करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये एज्युकेशनल आहे, इंडस्ट्रीयल आहे, हे वेगवेगळे असे ते ग्रुप आहेत. प्रेस फोरम आहे. आणि त्या सगळ्यांनी मिळून आपल्या SDG संलग्न ज्या काही योजना लोकल पातळीवर राबवल्या जातात त्या संबंधी ते संवाद घडवून आणायचा आहे सरकारबरोबर. तो संवाद अत्यंत महत्वाचा आहे. आता तुम्ही गेल्या 30-40 वर्षांमध्ये जे प्रयत्न केले ते मी पत्रकार म्हणून अगदी जवळून पाहिलेले आहेत. जसं तुम्ही मेयर फेलो, की जे तरुण मुलं आहेत त्यांनी काही दिवस महानगरपालिकेचं काम कसं चालतंय, त्यांना काय नवीन संकल्पना सुचतात, ते एक तुम्ही राबवलेलं आहे. त्याच्यानंतर शाश्वत विकासाच्या संदर्भामध्ये काय काय करता येईल, शिक्षण आहे, रोजगार, आरोग्य आहे, याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे मुळात तुम्ही जे इकोसिस्टम हा जो शब्द वापरला, आणि आपल्याकडं ऑरिक सिटी पासून जे 3 वाळूज वगैरे हे सगळं जे तयार होत आहे, की त्या त्या ठिकाणी जर उपलब्ध झाल्या ह्या सोयी तर कसं होणार आहे, या संबंधी तुम्ही सांगितलेलं आहे. एकूण काय की तुमचं म्हणणं असं की हा कुठेतरी गुड गव्हर्नन्ससाठी आधी नागरिकांचं म्हणजे त्याला काय म्हणू आपण, ऍक्टिव्ह पब्लिक पार्टिसिपेशन पाहिजे. हे बरोबर आहे. फक्त तक्रारी किंवा म्हणजे सिटीजन एंगेजमेंट पाहिजे म्हणजे केवळ भांडणं करणे आणि हा तो प्रकार नाहीये. तर लोकांना काय वाटतंय आणि मग त्याची दखल घेऊन योजना आखली पाहिजे, की कोणता बरोबर. रस्ता किती फुटाचा आहे. आता मध्ये बघा अतिक्रमण वगैरे ते सगळं झालं, त्याच्यावर कितीतरी वादविवाद झाले. कायदा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला. हे कशामुळे झाला? आज ज्या वेळेला तुम्ही सुचवताय की 25 वर्षाचं नियोजन, तर त्याला किती महत्व आहे. म्हणजे त्या तुम्ही जे काही सुचवता इकोसिस्टीम आणि एकूण शहराचा व्याप लक्षात घेता आणि सिव्हिल सोसायटीचा रोल, या संबंधी तुम्ही थोडंसं नेमकेपणाने सांगा. सिव्हिल सोसायटीचा रोल तो हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. ह्या शहरामध्ये आम्ही, शहराचं पूर्वी नाव औरंगाबाद होतं, तर औरंगाबाद फर्स्ट ह्या नावाने आम्ही सुरुवात केली. आम्ही एक 10-12 उद्योजक मित्र, काही इतर क्षेत्रातील मंडळी आम्ही एकत्रित आलो आणि आम्ही औरंगाबाद फर्स्ट हे सुरू केलं. आता त्याला आम्ही छत्रपती संभाजीनगर फर्स्ट असं म्हणतो. आणि त्याच्या माध्यमातून एक प्रायोगिक तत्वावर काही प्रयोग आम्ही केले. सर्वात अगोदर तर आम्ही या शहरामध्ये मंथन, ह्या शहराचा विकास कसा व्हावा यासाठी मंथन नावाने आम्ही 2 कॉन्फरन्सेस घेतले महापालिकेच्या पार्टिसिपेशनने. आणि त्या कॉन्फरन्समध्ये एक रोड मॅप, हे शहर कसं कुणीकडे न्यावं, कुठल्या डायरेक्शनमध्ये आपण जावं, असा एक रोड मॅप, त्याच्यावर आम्ही चर्चा केली. त्याच्या संदर्भातली कागदपत्र एकत्रित आणली आणि ती आम्ही महापालिकेला आणि तत्सम लोकांना आम्ही त्याच्या संदर्भामध्ये आमच्याकडनं नॉलेज द्यायचा, माहिती द्यायचा आम्ही प्रयत्न केला. एक तिसरं मंथन शिबिर काही दिवसानंतर, काही महिन्यातच आता परत घेण्याचं आमचं नियोजन आहे. दुसरं, जर्मनीमध्ये एक लहान मुलांना खेळण्यासाठी छोटे छोटे पार्क्स आहेत आणि तिथं लहान मुलांचं शरीर चांगल्या पद्धतीनं मानसिक आणि शारीरिक डेव्हलपमेंट व्हावं अशा पद्धतीनं ते पार्क्स त्या ठिकाणी डिझाईन केली जातात. तर तिथलं एक मॉडेल घेऊन
छत्रपती संभाजीनगर फर्स्टमध्ये अशाच प्रकारचा एक पार्क ज्योतिनगर परिसरामध्ये स्वतः फायनान्स करून त्यांनी काही CSR फंड्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभा केला. तो आता आम्ही महानगरपालिकेच्या हवाली 1 महिना 1.5 महिन्यापूर्वीच आम्ही केलेला आहे. तिसरा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत, ते म्हणजे आपल्याकडच्या शेवटी आपण माणूस कितीही मोठा असला, तो नेता असेल, मोठा उद्योजक असेल, कोणी असेल, तर शेवटी त्याला स्मशानभूमीमध्ये आयुष्याच्या शेवटी जावंच लागतं. तर त्या स्मशानभूमीचं पूर्ण कायापालट करण्याचा प्रयत्न CSN फर्स्टच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करत आहोत. किंबहुना याची सुरुवात कोविडच्या काळामध्येच झाली होती. कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस प्रेत जाळायला अडचणी निर्माण झाल्या, तर त्या ठिकाणी गॅसवर चालणारी शेगडी त्या ठिकाणी CSN फर्स्टच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी उभी करून त्याचा उपयोग त्या काळामध्ये आम्ही सुरू करायला लावला होता. तो एक प्रयत्न आहे आणि त्याला आता त्या स्मशानभूमीला एक चांगलं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त व्हावं, असा एक आमचा आता प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट, आम्ही सातत्यानं स्थानिक महापालिकेचे आयुक्त असतील, महापालिकेचे महापौर असतील, स्थानिक कलेक्टर असतील, डिव्हिजनल कमिशनर असतील, हे सगळी जी काही ब्युरोक्रॅटिक मंडळी आहे, ह्या मंडळींच्या बरोबर सातत्यानं आम्ही ह्या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्यासोबत आमची हितगुज चालू असते. बैठका आम्ही त्यांच्यासोबत घेऊन त्यांना विविध आम्ही डायरेक्शन सेट करत असतो. त्यांना ज्या काही अडचणी असतात, त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतो. आणि राजकारणी आणि ब्युरोक्रेसी यांच्या एकमेकांमधील मतभेद बाजूला ठेवून दोघांनाही, कारण ही 2 पिलर्स फार महत्वाची आहेत. एक राज्यकर्ते आहेत आणि राज्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय राबविणारी ब्युरोक्रेसी आहे. ह्या दोघांनाही एकत्रित एका प्लॅटफॉर्मवर आणून ह्या शहराचं सुनियोग असं नियोजन कसं करता येईल, यासाठी CSN फर्स्टच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो. परंतु आमची अपेक्षा अशी आहे की या CSN फेस्टच्या पाठीमागे स्थानिक नागरिकांनी चांगल्या पद्धतीनं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. या CSN फर्स्टमध्ये त्यांनी सभासद होऊन याच्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन घ्यायला पाहिजे आणि आमचा एक चांगला दबाव गट या CSN फर्स्टच्या माध्यमातून ह्या दोघांवरही सकारात्मक, आम्ही चुका नाही दाखवणार, आम्ही पॉझिटिव्ह दाखवणार आणि जर चूक दाखवली त्या चुकीवरचं सोल्युशन आम्ही दाखवणार. प्रॉब्लेम काय आहे आणि या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन काय आहे, ती आमची भूमिका राहील. त्या भूमिकेतून जास्तीत जास्त नागरिकांनी या CSN फर्स्टमध्ये सामील व्हावं, सभासद व्हावं आणि या CSN फर्स्टची या सिटिझन्स फोरमची ताकद वाढवावी, ही अपेक्षा तुमच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. नाही, फार मोठी अपेक्षा आहे आणि खरं तर जसं म्हटलं की ऍक्टिव्ह पब्लिक पार्टिसिपेशन वाढणं गरजेचं आहे. आता तुम्ही हे जे काही प्रयत्न केले तुमच्या माध्यमातून, तर ते तुम्ही जसे सांगितले, तर मला आठवत आहे की तुम्ही आता म्हणजे सरकार कुणाचं आहे, पक्ष कुणाचा आहे, नगरसेवक कोणते, महापौर कोणते आहेत, हे न बघता तुम्ही सातत्याने प्रयत्न करत आलेला आहात. आणि जे म्हणजे त्या अर्थाचं उद्योजकीय कौशल्य म्हणजे राजकारणी आणि ब्युरोक्रॅट यांच्यामध्ये संवाद साधणार तुम्ही ते दाखवत आहे आणि त्याची खरी गरज आहे. जसं आता बघा की रस्त्याचा जसं मी प्रश्न विचारला, तर तसं तुम्ही 100 मर्सिडीज खरेदी करणे आणि जगामध्ये असा संदेश देणे की मर्सिडीज कोट्यवधी रुपयांच्या ह्याच्यावर व्यवस्थित चालतात, असा काय मेसेज देण्याचाही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेला आहे एकेकाळी या शहरामध्ये. दुसरं, ग्लोबल महाराष्ट्र सारखा इव्हेंट, एक मोठा इव्हेंट झालेला आहे. अनेक त्याच्यानंतर, त्याच्या आधी, त्याच्यानंतरही खूप एक्झिबिशन झाले सगळ्या, त्याच्यामध्ये तुमचा अतिशय सक्रिय आणि महत्वाचा पुढाकार राहिलेला आहे सगळ्यामध्ये. म्हणजे येणारा प्रत्येक मुख्यमंत्री आणि प्रत्येकाशी तुम्ही त्या अर्थाने संवाद साधलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून. लहान मोठ्या सगळ्या उद्योजकांच्या समस्या, वाळूचे प्रश्न वगैरे ते तर मांडलेच, पण याशिवाय जसं तुम्हाला एक आस्था आहे या शहराबद्दलचं, त्या शहरावरचं जे प्रेम आहे, म्हणजे याचा वैश्विक सांस्कृतिक वारसा तुम्ही सांगताय,
त्याच्यानंतर इथं इकोसिस्टीम कशासाठी पाहिजे, पुढे पब्लिक ट्रान्सपोर्टचा गोंधळ अजून होऊ नये. आजच बघा रस्ते कसे तुंबतात प्रत्येक चौकामध्ये. ह्या सगळा तुम्ही विचार करताय. तर आता या नवीन वातावरणात, आणि जसं मी सुरुवातीला म्हणजे नकारात्मक शब्द वापरला की विकासाऐवजी सूज असा शब्द वापरला. ते वाढतंय नुसतं, ते लोकसंख्येने वाढतंय, बऱ्याच गोष्टी वाढताय, इमारती वाढतायत, ते सगळं होतंय. परंतु तुम्ही ज्या पॉझिटिव्हली किंवा ज्या भूमिकेतून प्रयत्न करताय, तो अतिशय म्हणजे तो पुढं कंटिन्यू राहायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. आता तुम्हाला ह्या नजीकच्या काळामध्ये म्हणजे अशा कुठल्या योजना किंवा आता हे सगळं आता नवीन इतके दिवस प्रशासन होतं, आता हे नवीन आलेले आहेत लोकप्रतिनिधी नगरपालिकेमध्ये. तर जसं अगदी मी सुरुवातीला जो प्रश्न विचारला पहिलाच तुम्हाला, की विद्यमान मुख्यमंत्री, विद्यमान महापौर, विद्यमान आयुक्त, आणि जसं नागरिकांना तर तुम्ही सांगितलेलं आहे, या सगळ्यांना मिळून तुम्ही काय सुचवाल किंवा काय तुमचं आव्हान राहील? मला असं वाटतं की शहर वाढणार आहे, शहराची लोकसंख्या वाढणार आहे, ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. ह्याला काही वेगळं काही सांगायची गरज नाही. आज तुम्ही ट्रॅफिकचा प्रश्न सांगितला, की शहरामधील रस्ते तुंबायला सुरुवात झालेली आहे. याचं मुख्य कारण जर आपण बघितलं तर वाळूजला औद्योगिक वसाहत झाली. 70-80% लोक वाळूजला जातात आणि वाळूजून परत येतात. हम्म. शेंद्र्याला औद्योगिक वसाहत झाली. शेंद्र्याला लोक जातात, उद्योजक कामगार जातात, तिकडनं परत येतात. आता बिडकीनला औद्योगिक वसाहत होती, तिथंही तसंच होणार. याच्याऐवजी आपण शेंद्रा, बिडकीन, वाळूज आणि अजून मे बी सावंगीच्या पुढे आपल्याला बघता येईल चौका वगैरे तिकडच्या परिसरामध्ये आपल्याला सॅटेलाइट टाउन्स, सेल्फ सफिशियंट टाउन्स डेव्हलप करता येतील का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जर शेंद्र्याला, वाळूजला, बिडकीनला तिथे जर ह्या ठिकाणी रेसिडेन्शियल कॉलनीज झाल्या, तिथे त्या रेसिडेन्शियल कॉलनीजमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हॉस्पिटल्स झालेत, त्या रेसिडेन्शियल कॉलनीमधल्या लोकांना राहण्यासाठी शाळा, कॉलेजेस, विद्यापीठ झालेत, तर ती लोक इकडे येतील कशाला? शेवटी मुंबईमध्ये आपण बघतो लोक एक एक दीड दीड तास प्रवास करतात ट्रेनने. ती परिस्थिती आपल्याला आपल्या शहरामध्ये आणायची आहे का? तर याला उत्तर एकच आहे की बिडकीन टू छत्रपती संभाजीनगर, वाळूज टू छत्रपती संभाजीनगर, शेंद्रा टू छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री टू छत्रपती संभाजीनगर, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही टाउनशिप्स डेव्हलप करा आणि तिथून तर ह्या शहरापर्यंत एक चांगले रस्ते, मोठे 5-6 लेनिंग रोड्स तुम्ही तयार करा. म्हणजे ज्यावेळेस येण्याची गरज पडेल त्याला कुठल्याही ट्रॅफिक जॅमला त्याला समोर जायची गरज पडणार नाही. ट्रॅफिक जॅम होणारच नाही, कारण त्याच्या गरजा त्याच ठिकाणी पूर्ण होत आहेत. आज वाळूजून शिकणारी बहुतेक मंडळी कॉलेजमध्ये, तुम्हाला मिलिंद कॉलेज असेल, मौलाना आझाद कॉलेज असेल, देवगिरी महाविद्यालय असेल किंवा MGM असेल, ह्यांना तिथून इथं यावं लागतं. म्हणजे हा अनवॉन्टेड ट्रॅफिक आहे ना. तर त्याच ठिकाणी त्या संस्था उभ्या करा, त्याच ठिकाणी रेसिडेन्शियल कॉलनीज उभे करा. आणि अशा प्रकारचा एक तुम्हाला एक उदाहरण देतो. मोरोक्को नावाचा देश आहे, युरोप आणि आफ्रिकेच्या बॉर्डरवर तो आहे. ह्या मोरोक्को देशाची राजधानी आहे ती म्हणजे रबाट. रबाट हे राजधानीचं शहर आहे आणि त्या रबाट शहरामध्ये तिथल्यांचं पार्लमेंट आहे, तिथले राजे जे कोणी आहेत ते राहतात, पंतप्रधान राहतात, जी सगळी मंडळी त्या ठिकाणी राहतात. परंतु ह्या शहरामध्ये, ह्या शहराच्या आजूबाजूला 25-30 किलोमीटरच्या परिसरामध्ये 4-5 त्यांनी सॅटेलाइट टाउन्स तयार केलेत आणि त्या सॅटेलाइट टाउन्सवरून ह्या मुख्य शहरामध्ये येण्यासाठी मोठमोठे एकदम इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचे रस्ते तयार केलेत. त्याच्यामुळे तुम्ही राजधानीचं शहर असून सुद्धा त्या शहरामध्ये कुठेही ट्रॅफिक जॅम होत नाही, तुम्हाला कुठेही पार्किंगचा प्रॉब्लेम येत नाही. हालाकी आपल्याकडे आज तशी बघायला गेली तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये गाड्यांचं प्रमाण खूप कमी आहे. एक उदाहरण जर तुम्हाला जर द्यायचं राहिलं तर अमेरिकेमध्ये 1000 लोकांच्या पाठीमागे 900 गाड्या आहेत. तोच रेशिओ जे आपण जर युरोपमध्ये आलो तर 1000 लोकांच्या पाठीमागे 700 गाड्या आहेत. जापानमध्ये गेलो तर 1000 लोकांच्या मागे 500 गाड्या आहेत.
चीनमध्ये गेलो, तिथं 1,000 लोकांच्या मागे 300 गाड्या आहेत. ते प्रमाण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आज आपल्याकडे पर 1,000 पॉप्युलेशन फक्त 35 गाड्यांचं आहे भारतामध्ये. म्हणजे ह्या 35चं जर 70 झालं आणि हेच रस्ते राहिले, हेच इन्फ्रास्ट्रक्चर राहिलं, तर आपल्याकडे किती मोठा केऑस निर्माण होईल. त्याच्यामुळे लोकसंख्या वाढती आहे, लोकांची क्रयशक्ती वाढती आहे, गाड्यांची संख्या वाढणार, परंतु तुम्हाला याला सुसह्य जर करायचे असेल तर कुठल्याही मुख्य शहराच्या आजूबाजूला वेगवेगळे सॅटेलाइट टाउन्स निर्माण करा आणि त्या सॅटेलाइट टाउन्सवरून या ठिकाणी येण्यासाठी चांगलं नियोजन करा. ही अपेक्षा ह्या सर्व आजच्या राज्यकर्त्या मंडळींकडनं आम्हाला आहे. हीच आमची अपेक्षा. नाही, खूप महत्वाचं. आता आपली वेळ पण संपत आलेली आहे, पण माझी आता या मुलाखतीमध्येच आपल्याला विनंती आहे. आम्ही मुंबईमध्ये लवकरच ह्या AM 2032 ड्राईव्हचा एक मोठा कार्यक्रम आपण करतोय. तो कार्यक्रम या अर्थाने आहे कारण 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. मग आपण संभाजीनगर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांना तिथं आमंत्रित केलं होतं त्या परिषदेमध्ये, पण तो अनेक कार्य बाहुल्यामुळे अनेक जण आले नाहीत. परंतु हा मोठा एक कार्यक्रम इथं घडलेला आहे. आपले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड ते तिथं आले होते. बाकीचे बरेच जण येऊन गेलेले आहेत. आणि हा गेल्या 10 वर्षांपासून आपण सातत्याने वेगवेगळे उपक्रम त्या दृष्टीने राबवतोय. आणि याच्यामध्ये नीती आयोगाचे आपले ते अमिताभ कंत होते, त्यांनी या कार्यक्रमाचं कौतुक केलेलं आहे. नितीन गडकरींनी कौतुक केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. नियोजन विभाग हा देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी असतो. त्यामुळं माझी तुम्हाला आता जाहीरपणे विनंती राहील की तुम्ही अवश्य त्या कार्यक्रमाला या. हे मी यासाठी म्हणतोय, तुम्ही जी मुख्य जी गरज ज्याच्यावर जोर दिलेला आहे आणि ज्याची खरी गरज आहे की सिटीजन प्रेशर ग्रुप आणि सगळ्यांमध्ये संवाद असणं आणि नेमक्या गरजा लक्षात घेऊन तिथे इकोसिस्टीम त्या त्या परिसरामध्ये तयार कर. मग डेव्हलपमेंट प्लॅनला महत्व आहे, मग व्हिजनला महत्व आहे, मग ह्या सगळ्या गोष्टींना महत्व आहे. आणि कुठलंही काम छोटं नसतं, ते प्रत्येक काम हे मोठंच असतं. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तर त्या शहराचा निश्चित विकास होतो. जसं तुम्ही आता मोरोक्कोचं उदाहरण दिलं, मरीन ड्राईव्हचं उदाहरण दिलं, हे सगळे उदाहरणं अत्यंत महत्वाचे आहेत. आणि छत्रपती संभाजीनगर हे खऱ्या अर्थाने वैभवशाली कसं शहर आहे, ऐतिहासिक कसं शहर आहे, हे तुमच्यासारख्या योगदानामुळेच शक्य आहे. तर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. माझी दर्शकांना देखील विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद. थँक्यू.